नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीचा जो पेपर क्रमांक 2 झालेला आहे त्याच्यामध्ये तृतीय भाषा इंग्रजी आहे. तर इंग्रजी या विषयाची आपण आन्सर की पाहणार आहोत. प्रत्येक सेटमध्ये म्हणजे 4 सेटमध्ये पेपर होते ABCD. तर प्रत्येक सेटमध्ये जे प्रश्न असतात ते सेमच असतात, फक्त ते उलटसुलट त्यांची मांडणी असते. त्याच्यामुळे कोणताही एक सेटचे उत्तर माहीत झाले की ते सगळ्यांना लागू होतात. चला तर मग पाहूया आता संच बीचं आन्सर की. बघा क्वेश्चन नंबर 1 काय आहे इंग्लिशचा. विच टू ऑप्शन्स ऑफ ॲडजेक्टिव्स कॅन नॉट बी यूज्ड टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. बघा इथे कॅन नॉट बी आहे. हे इथं गाफील होतं. कॅन नॉट आपण वाचत नाही व्यवस्थितपणे. कॅन नॉट बी यूज्ड टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. रमेश लाईक्स डॅश डॅश व्हेजिटेबल्स. बघा लिफी आणि फ्रेश हे जे आहेत ते सुटेबल वेल होतात, पण इथं बघा स्टेल 2 नंबर आणि 4 नंबरचं जे आहे ते याचं उत्तर आहे. हे दोन्ही याला सूट होत नाहीत हे ऑप्शन्स मिनिंगफुल सेंटेन्स तयार करण्यासाठी. आता बघा क्वेश्चन नंबर 2. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट पझल. ही पझल दिली आहे बघा. चांद्रयान, लँड. आता बघा MOO मून, ओ इथे आहे. ROVER रोवर आणि विक्रम. बघा मग इथं आर आणि इथं ओ आणि आर इथं एक ऑप्शन. तर याचं उत्तर जे आहे ते 1 नंबरचं ऑप्शन आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 3. द सेंटेन्स फॉर्म्युला फॉर येस नो टाईप क्वेश्चन इज ऑक्झिलरी वर्ब सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. सो फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच हॅज अबाव फॉर्म्युला. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यानुसार खाल्लं कोणतं वाक्य ते बघायचं. खूप सोपं आहे. बघा शॅल आय मेक कॉफी क्वेश्चन मार्क. हे 4 नंबरचं जे आहे ते ऑप्शन याचं एकदम करेक्ट आहे. आता बघा 4 नंबरचा प्रश्न. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं बघा. मग क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतं. फ्युचर परफेक्ट टेन्स याचा फॉर्म्युला काय आहे. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट ऑब्लिक अदर वर्ड्स. बघा मग याच्यामध्ये सब्जेक्ट विल हॅव इथंच आहे फक्त आणि V3 म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. बघा आता क्वेश्चन नंबर 5 काय. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर कम्पॅरेटिव्ह डिग्री. द पिकॉक हॅड अ गॉर्जियस टेल लाईक नो अदर बर्ड. आता इथं बघा कम्पॅरेटिव्ह म्हणलं की आपल्याला गॉर्जियसच्या समोर काय पाहिजे, मोर आलं पाहिजे बघा. तर आपल्याला बघा इथं द पिकॉक्स टेल हॅड मोर गॉर्जियस टेल दॅन एनी अदर बर्ड आणि दॅन एनी अदर हे एक स्ट्रक्चर आलं पाहिजे कम्पॅरेटिव्ह फॉर्ममध्ये. ह्या दोन्ही याच्यामध्ये स्ट्रक्चर आहेत, त्याच्यामुळे हे 4 नंबरचं जे ऑप्शन आहे ते इथं बरोबर आहे. आता बघा इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 6 and 7. रीड द न्यूज केअरफुली अँड चूज करेक्ट ऑप्शन. क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स बेंगलुरू. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू हॅज रिसेंटली इश्यूड a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. The candidates will not be allowed to enter the examination hall wearing closed shoes, boots, even socks. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators, and other electronic gadgets, pouches, printed or blank papers, and even pens. The pens will be provided in the hall by the invigilators. आता बघा इथं क्वेश्चन नंबर 6 आहे. हु इज कंडक्टिंग द एंट्रन्स टेस्ट. कोण कंडक्ट करतं आहे बघा. इथेच नाव दिले शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी. तर 4 नंबरचं ऑप्शन याचं बरोबर आहे. 7 नंबर. चूज द करेक्ट ऑप्शन्स. दिस इयर द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट इश्यूड अ लिस्ट ऑफ. कशाची लिस्ट इश्यू केली बघा. काय इथं बघा इश्यूड अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स. म्हणजे हे 1 आणि 2 हे दोन्ही ऑप्शन याचं उत्तर आहेत. बघा प्रश्न नंबर 8 काय. क्वेश्चन नंबर 8 काय. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाइन्ड फ्रेज. फूड, क्लोथ अँड शेल्टर आर ब्रेड अँड बटर फॉर ह्युमन बिईंग्स. बघा ब्रेड अँड बटर म्हणजे काय, उपजीविकेचं साधनं म्हणता येते त्याला. मग त्याला काय त्याचा मिनिंग काय, इसेन्शियल थिंग्स फॉर लाईफ. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 9. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वेन शॅल वी कंडक्ट द एंट्रन्स टेस्ट. आता हे कोणत्या प्रकारचं वाक्य बघा. WH आहे आणि लास्टला क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे हे कोणतं आहे रे, हे काय इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. कोणतं आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स.
क्वेश्चन नंबर 10, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर मॉडल ऑक्झिलरी शोईंग ॲडवाईस. म्हणजे सल्ला देणारे जे मॉडल ऑक्झिलरी ते आपल्याला इथं लिहायचं आहे. यू लुक टायर्ड, यू शुड लाय डाऊन अँड रेस्ट. म्हणजे तू खूप थकलेला आहेस, तू आता आराम केला पाहिजेस. 11 नंबरचा बघा क्वेश्चन आता. 11 क्वेश्चन नंबर, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडिरेक्ट स्पीच. वाय आर वी हेअर आस्क्ड अ बॉय टू हिज मदर. बघा आता, अ बॉय आस्क्ड टू हिज मदर वाय दे वर देअर. सो क्वेश्चन ऑप्शन नंबर जे 3 आहे हे याचं उत्तर आहे. बघा क्वेश्चन नंबर 12, रीड द डायलॉग बिटवीन टीचर अँड द स्टुडंट. चूज अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द मिनिंगफुल डायलॉग. स्टुडंट, मे आय गो आउटसाइड द क्लास टीचर. नॉट नाव. बघा नॉट नाव जे आहे हे याचं उत्तर आहे. स्टुडंट मग काय म्हणतो, माय सिस्टर इज वेटिंग फॉर मी सर, प्लीज लेट मी गो. टीचर, येस यू कॅन. स्टुडंट, थँक्स सर. ओके, तर 2 नंबरचं जे ऑप्शन आहे त्याचं उत्तर आहे. आता बघा इथं इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 13 अँड 14. रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज करेक्ट ऑप्शन्स. India has begun its preparation for conducting the G20 summit with great enthusiasm and dedication. As you walk on the roads of Delhi and its neighboring cities, the G20 summit's strenuous preparation can be seen. G20 is a group of 20 countries working towards strengthening international economic cooperation. After the completion of 18 summits, India is hosting the 19th G20 summit in 2023. This is the first G20 summit to be held in South Asia. It's a matter of great pride for India to be able to hold the G20 summit in the nation. Presidents and prime ministers from the 20 member nations will be arriving in the nation soon. बघा आता इथं क्वेश्चन नंबर 13, इट इज द फर्स्ट G20 summit to be held in. बघा इथं दिस इज द फर्स्ट G20 समिट टू बी हेल्ड इन साऊथ एशिया. तर 2 नंबरचं जे ऑप्शन आहे त्याचं उत्तर आहे. आता बघा 14 नंबर, डॅश इज होस्टिंग द 19th G20 समिट इन 2023. कोण आहे बघा, इंडिया इज होस्टिंग 19th G20 समिट इन 2023. मग इथं काय 4 नंबरचं ऑप्शन याचं उत्तर. Instructions for question number 15 and 17. Read the passage and choose the correct alternatives. Chandrayaan 3 translation Mooncraft is the third Indian lunar exploration mission under the Indian Space Research Organization's ISRO Chandrayaan program. It consists of a lander named Vikram and a rover named Pragyan. Similar to those of the Chandrayaan 2 mission, the propulsion module carried the lander and the rover configuration to lunar orbit in preparation for a powered descent by the lander. Chandrayaan 3 was launched on 14 July 2023. The lander and rover landed near the lunar South Pole region on 23 August 2023 at 18 hours 2 minutes as per IST, making India the first country to successfully land a spacecraft near the lunar South Pole and the 4th country to soft land on the moon. बघा मग क्वेश्चन नंबर 15 काय म्हणते, अंडर विच ऑर्गनायझेशन चंद्रयान 3 मिशन वॉज हेल्ड. तर इथं कोणत्या ऑर्गनायझेशनच्या अंडर होले, बघा द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो. तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. बघा 16 नंबरचा क्वेश्चन, ऑन 14 जुलै 2023 डॅश वॉज लॉन्चड. इथे तुम्ही पाहू शकता इथं उत्तर. बघा चंद्रयान 3 वॉज लॉन्चड ऑन 14 जुलै 2023. तर याचं उत्तर काय, ऑप्शन नंबर 1 चांद्रयान 3. बघा चांद्रयान 3 कन्सिस्ट ऑफ, चांद्रयान 3 काय कन्सिस्ट होतं त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं. बघा इथं इट कन्सिस्ट ऑफ अ लँडर नेम्ड विक्रम अँड अ रोवर नेम्ड प्रज्ञान. म्हणजे याचं उत्तर काय आहे आता क्वेश्चन नंबर 17चं ऑप्शन नंबर 2 लँडर विक्रम अँड रोवर प्रज्ञान. बघा क्वेश्चन नंबर 18, चूज द करेक्ट प्रेपोजिशन. यश लिव्ज इन द फ्लॅट जस्ट अबाव माइन. म्हणजे यश माझ्या वरच्याच फ्लॅटमध्ये राहतो. बघा क्वेश्चन नंबर 9, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन पिक्चर. बघा इथं गिवन पिक्चर तुम्ही पाहू शकता, अशी टोपी वगैरे शेफ असतं. हे काय हे आचार्य, ह्यांना काय म्हटलं जातं शेफ. क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. 20 क्वेश्चन नंबर, कंप्लीट द वेब डायग्राम टू मेक न्यू कंपाऊंड वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. बघा बॅकयार्ड, बॅकग्राऊंड, बॅकड्रॉप आणि याच्यामध्ये कोणतं होतं आहे बॅकलेस. ऑप्शन नंबर 4 जे आहे हे याचं उत्तर आहे. बघा क्वेश्चन नंबर 21, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. माय नेकलेस हॅज बीन स्टोलन. आता याचं बघा समबडी हॅज स्टोलन माय नेकलेस, हे याचं करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे.
हे पॅसिव्ह व्हॉइस आहे आणि हे जे आहे ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 22. अ सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप इज कॉल्ड. म्हणजे मुलांना झोपी घालण्यासाठी आपण काय म्हणतो, अंगाई गीत, त्याला काय म्हणतात, लल्लबाय. तर ऑप्शन नंबर 2 जे आहे याचं उत्तर आहे लल्लबाय. 23. इट इज द हिस्ट्री ऑफ द लाईफ ऑफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ, व्हॉट्स इट. म्हणजे स्वतःचा पूर्ण जीवनचरित्र लिहिणं स्वतः, त्याला काय म्हटलं जातं, ॲटोबायोग्राफी. याचं ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 24. नाव इट इज 9:15. 9:15 म्हणजे काय, 9:15 झाले. तर द ट्रेन विल अराईव्ह ॲट 10 o'clock, म्हणजे 10 वाजता येणार आहे. इट मीन्स इट विल अराईव्ह आफ्टर, बघा 9:15 झाले त्यानं 10 वाजता येणार, म्हणजे किती मिनिटं येणार आहे बाबा, 45 मिनिट्सनी. 45 मिनिट्सनं ट्रेन येणार आहे. 25 क्वेश्चन नंबर लास्ट क्वेश्चन. कंप्लीट द स्लोगन डॅश डॅश प्लास्टिक अँड स्टॉप पोल्युशन. बघा याच्यामध्ये काय, ऑप्शन नंबर 3 अवॉइड प्लास्टिक अँड स्टॉप पोल्युशन. Thank you for watching. Do subscribe the channel, like and share. Thank you.